डिवोर्सचे एवढे केसेस येतात माझ्याकडे, 12 महिन्यामध्ये 3 का 4 मेजर केसेस येतात. ओके. तर त्यामध्ये डिवोर्स होणार का नाही, डिवोर्स घ्यायला पाहिजे का नाही, जर डिवोर्स झाला तर ॲलिमनी कशी घ्यायची, महिन्याला घेऊ का एकत्रच एकदा घेऊन हा चॅप्टर क्लोज करू, ओके, हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. हे फारसे प्रश्न असे आहेत आणि मी तुम्हाला लाईव्ह एक्झाम्पल सुद्धा देणार कुठे काय झालेलं आहे. डिवोर्स झाला, लग्न झालं, फॅमिली झाली, हे झाली. आता लग्न झाल्यानंतर हल्ली लोकांना मुलं लवकर होत नाही आहे. सो खूप मोठा इश्यू आहे आणि काहीतरी एवढं काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे. तर त्या प्रॉब्लेमसाठी सुद्धा एंजल थेरपीमध्ये गायडन्स आहे की आम्हाला बाळ होत नाही आहे, आम्ही IVFसाठी जाऊ का, आणि जर IVFसाठी जायचं आहे तर कोणत्या महिन्यामध्ये किंवा कोणत्या वर्षामध्ये किंवा किती चान्स आहे, क्लिनिक कोणतं बघू. आता मला गेल्या महिन्यामध्ये एक IVFचं मी कन्सल्टेशन केलं. त्यामध्ये त्यांनी मला 4 नावं दिली, डॉक्टरांची नावंसुद्धा दिली, क्लिनिकचं नावसुद्धा दिलं, आणि 2मध्ये स्ट्रॉंग नो आलं आणि 2मध्ये स्ट्रॉंग येस आलं. आता मला एक सांगा, जर ज्या 2मध्ये स्ट्रॉंग नो आलं आणि जर ते तिथे गेले असते आणि त्यांचं काम नाही झालं असतं, 2-3-5 लाख रुपये तरी त्यांचे गेले असते आणि शारीरिक प्रॉब्लेम. ह्याचा अर्थ चेतन हे नाही की ते डॉक्टर किंवा ते क्लिनिक कामाचे नाही. ह्याचा अर्थ हे आहे की त्या क्लिनिकची ऊर्जा आणि तुमची ऊर्जा मॅच होत नाहीये. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी यूट्यूबवर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.